झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सरकारचा कार्यकाळ संपत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता. नवं सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत. जास्त जागा असताना मुख्यमंत्री पद सोडणं योग्य नसल्याची भूमिका. आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. अमित शहा निरीक्षक म्हणून आज मुंबई येणार. शहांच्या उपस्थितीत सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विधान भवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी. शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र जमू नये. माझ्या समर्थनार्थ वर्षा किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. शिवसैनिकांचा आज वर्षावर येण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा. भाजपचं संख्याबळ 137 वर. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणाला. मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका. दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू, नरेश म्हस्केंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. हायकमांडनं राजीनामा स्वीकारला नाही, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणूक निकालात राज्यात काँग्रेसच्या आमदारांची निच्चांकी संख्या. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी. राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. टिपाणीमुळे आमचं नुकसान झालंच, नावामुळेही नुकसान झालंय. एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्यानं नुकसान झालं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून आमच्याकडे या असं बोलतात, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही, आव्हाडांचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक. दुपारी 12:30च्या बैठकीत पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक. पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक. ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र. विधानसभेच्या विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत. ठाकरे गटानं लिहिलेल्या पत्रात सचिवालयाकडे मागणी. रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती. शुक्ला आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार. महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा. 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे. तर अजित पवार गट 1 वर्ष मुख्यमंत्रीपदावर असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सीएम पदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही. मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटप होईल असं वाटत नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट. मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची माहिती. केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघेही बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची माहिती. शिंदे सुरुवातीला सलग 1 वर्ष आणि नंतर भाजप 4 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज. शिंदे, फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत 15 मिनिटं चर्चा. दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपचे 10 तर शिवसेना, एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती. माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड, मला संधी द्यावी. शिंदेंनी ठरवलं तर मला मंत्रिपद नक्की मिळणार. प्रकाश सुर्वेही मंत्रिपदासाठी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी ग्रामदैवताकडे साकडं. अहिल्यानगरमधील शिवसैनिकांचं ग्रामदैवत विशाल गणपतीला साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी विद्यार्थ्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रार्थना. वैद्यकीय निधीमुळे बरे झालेल्या रुग्णांची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या थोरातांचा पराभव केला. संगमनेरला भयमुक्त केलं याचा आनंद आहे, अमोल खताळांचं वक्तव्य. तर थोरातांनी केवळ घराणेशाहीचं राजकारण केल्याचा खताळांचा आरोप.
यापुढे थेट महायुतीत जायला हवं. युतीत नसल्यानं महायुतीच्या नेत्यांना सहकार्य केलं नाही. मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका. नाशिकमधील मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची दिनकर पाटलांची तक्रार. लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आली. पुण्याहून देशांतर्गत सह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये वाढ. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा. आता पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 4वर. माढाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर. अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निष्क्रिय खात्यांमधील 8,505 कोटी पडून 6 वर्षात रकमेत 5 पटीने वाढ. गृहकर्जावर भरल्या जाणाऱ्या व्याज रकमेला प्राप्तिकर कायद्याअंतर्गत 100% वजावट मिळावी. क्रेडाईची केंद्राकडे मागणी. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ. संस्था आणि महाविद्यालयांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार. स्वयंचलितरित्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास राज्य सरकारची मंजुरी. प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत. थंडीचा जोर वाढत असल्यानं शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची एनडीए येथे नोंद. तर थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचाही अंदाज. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीत. माजी आमदार अरुण अडसड यांच्या निवासस्थानी बागडेंची भेट. अडसड यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया. तुळजाईपुरात श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात साजरी. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सपत्नीक महारुद्राभिषेक केला. 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पुण्यातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. शहीदांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती तसेच पुष्प अर्पण. पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 2 तरुणांनी धमकावून अत्याचार केला. मनोर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.